आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री युवराज कोली, ग्रामपंचायत सदस्य, कोगनोळी तालुका निपाणी. कोगनोळी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कोगनोळी तालुका निपाणी. श्री सचिन खोत, संस्थापक अध्यक्ष, श्री दत्तगुरु पंथसंस्था, कोगनोळी तालुका निपाणी. श्री धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कोगनोळी तालुका निपाणी. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बाळासोय सुमती पाटील, नियोजित प्रतिष्ठान, कोगनोळी तालुका निपाणी. यंदाचा कैलासवासी अदगौडा नेमगौडा पाटील समाजसेवा जीवन गौरव पुरस्कार केडी पाटील यांना जाहीर. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप. अशोक चव्हाण यांचा काँग्रेसचा राजीनामा. भारतीय मूल्याधारित शिक्षण ही काळाची गरज. कतारमधल्या 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका. तामिळनाडूच्या विधानसभेत प्रचंड गदारोळ. बिहार विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर. भाजपच्या महापौर व उपमहापौर निवडीबाबत चर्चा. बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी पुन्हा निवेदन. बेळगाव मनपा आयुक्तपदी राजश्री जैनापुरे. बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण. बेळगुंदी येथील मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा चालू होत्या. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील. फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की काँग्रेसमधील अनेक चांगले नेते हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होते. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामधून आता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश कधी जाहीर होणार याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय मूल्याधारित शिक्षण ही काळाची गरज. भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यास दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदींनी संबोधित केले. मोदींनी यावेळी समाजसुधारक दयानंद सरस्वती यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की भारतीय जनता जेव्हा गुलामीच्या बेड्यात अडकली होती, देशात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेली असताना दयानंद यांनी भारतीय समाजाला वेदांकडे परतण्याचे आवाहन केले होते.
आपल्या रूढीवादी परंपरा आणि अंधश्रद्धांसारख्या सामाजिक दुराचारामुळे विज्ञाननिष्ठ विचारसरणी मागे पडल्याने आपले कसे नुकसान झाले, आपल्या एकतेला धोका निर्माण झाल्याचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यावेळी आपल्याला दाखवून दिले. कतारमधल्या 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका. भारतीय कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या 8 माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केले, तसेच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रे होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली. मात्र आता ही बातमी येते आहे की या 8ही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी 7 जण मायदेशी परतले आहेत. या नागरिकांची घरवापसी झाली याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आता परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारतात जेव्हा माजी नौसैनिक परतले तेव्हा दिल्ली विमानतळावर त्यांनी भारत माता की जय या घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही या सगळ्यांनी आभार मानले. तामिळनाडूच्या विधानसभेत प्रचंड गदारोळ. तामिळनाडूमध्ये द्रमुकचे स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल R.N. रवी यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. तामिळनाडू विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष ठळकपणे अधोरेखित झाला. पहिल्याच दिवशी तामिळनाडू विधानसभेत झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. तामिळनाडूच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात होताच प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण नियोजित करण्यात आले. हे अभिभाषण ही प्रथेप्रमाणे राज्य सरकारने नमूद केलेल्या मुद्द्यांवरच होते. मात्र आपल्या अभिभाषणाच्या आधी आणि नंतर राष्ट्रगीत घेण्याची विनंती फेटाळण्यात आल्याचं सांगून राज्यपाल रवी यांनी आपलं भाषण अवघ्या काही मिनिटात आटोपतं घेतलं. तसेच राज्य सरकारने तयार केलेल्या अभिभाषणातील अनेक मुद्द्यांशी आपण असहमत असल्याचंही राज्यपाल रवी यांनी यावेळी नमूद केलं. बिहार विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना इंडिया आघाडीला सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या 2 उपमुख्यमंत्र्यांसह 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज बिहार विधानसभेत एनडीए सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला गेला. तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार अवध बिहारी चौधरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि 125 मतांनी मंजूरही झाला. त्यानंतर चौधरी यांना अध्यक्षपद सोडावे लागले. यावेळी आरजेडीचे 3 आमदार नीलम देवी, चेतन आनंद आणि प्रल्हाद यादव हे एनडीए आघाडीच्या बाकावर जाऊन बसलेले पाहायला मिळाले. भाजपच्या महापौर व उपमहापौर निवडीबाबत चर्चा. नगरसेविका लक्ष्मी राठोड किंवा नगरसेविका सविता कांबळे यांना बेळगावच्या 22व्या महापौर पदाची संधी मिळणार आहे. यावेळी महापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून भाजपमध्ये हे दोघेच पात्र आहेत. 6 फेब्रुवारी 2023 रोजी महापौरपदी शोभा सोमनाचे तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली. त्यांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला आहे. 2024 या वर्षासाठी महापौर आणि उपमहापौर पदाचे आरक्षण काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. सत्तारूढ भाजपमधील प्रभाग क्रमांक 35च्या नगरसेविका लक्ष्मी राठोड आणि प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका सविता कांबळे या दोघीच अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र उमेदवार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला महापौर पदाची निवडणूक सोपी जाईल असे गणित आहे. विरोधी बाकावरील काँग्रेसकडे एकही एससी महिला सदस्य नाही. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी पुन्हा निवेदन. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी मजगाव येथील कामगार खात्याला निवेदन देण्यात आले आहे. कामगारांना घर उपलब्ध करून द्या, कामगारांच्या मुलांना लॅपटॉप वितरित करा, विद्यार्थ्यांना वाढीव शिष्यवृत्ती द्या, कामगारांना नवीन कामगार कार्डे द्या आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना शासनाच्या सुविधा मिळत नसल्याने कामगार अडचणीत येऊ लागले आहेत. बांधकाम कामगारांना मागील 2 वर्षांपासून घरकुलासाठी अनुदान देण्यात आले नाही. त्याबरोबर कामगारांच्या मुलांना लॅपटॉप वितरित झाले नाहीत. त्यामुळे शिक्षणात अडचणी येऊ लागल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता त्वरित करावी असे निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव मनपा आयुक्तपदी राजश्री जैनापुरे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राजश्री जैनापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरून बदली झालेल्या अशोक दुडगुंटी यांची बदली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जैनापुरे या KAS दर्जाच्या अधिकारी असून त्यांनी या अगोदर खानापूर तहसीलदार, बेळगाव प्रांताधिकारी सह अन्य ठिकाणी सेवा बजावल्या आहेत. बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित 5वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 2024 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी निमंत्रण पत्रिकेचे अनावरण कार्यक्रम सोहळा मराठा मंदिर मध्ये रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव चौगुले उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, माजी नगरसेवक अनिल पाटील व नेताजी जाधव, नागेश जंगरूचे नागेश तरळे, उपाध्यक्ष नेमिनाथ कंगराळकर, राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे पाटील, परिषदेचे उपाध्यक्ष DB पाटील, प्राध्यापक निलेश शिंदे, संजय मोरे, सूरज कणबरकर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवरांनी भाषणे केली. स्वागत संजय गुरव यांनी केले तर सूत्रसंचालन MK पाटील यांनी केले. तसेच आभार LP पाटील यांनी मानले. बेळगुंडी येथील मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. सीमा भागात वेगळ्या भाषिक प्रदेशात राहून आत्मीयतेने, निष्ठेने, जिव्हाळ्याने व मराठी साहित्याच्या प्रेमापोटी मराठी भाषा व संस्कृती वाढीसाठी तुमचे कार्य मोठे आहे. सीमा भागात ही वैभवशाली भाषा पुढील पिढीकडे दिली जात आहे. येथील मराठी भाषिकांना अनेक अडचणी भेडसावत आहेत. तरीही मराठी भाषेच्या वाढीसाठी तुमचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे यांनी काढले. बेळगुंडी येथे श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित 18वे मराठी साहित्य संमेलन रविवारी उत्साहात पार पडले. आचार्य अत्रे साहित्यनगरी मरगाई देवस्थान परिसरात हे संमेलन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, सिद्धार्थ भातखंडे, कविभूषण आनंदहरी, निंगाप्पा जाधव, NK नलवडे, विनय कदम, अॅडव्होकेट नामदेव मोरे, प्रताप सुतार, मनोहर बेळगावकर, अॅडव्होकेट किशोरी गुरव, अॅडव्होकेट रमेश पाटील, स्वागताध्यक्ष अर्जुन चौगुले आदी उपस्थित होते. संमेलनाच्या पूर्वी आकर्षक ग्रंथ दिंडी काढण्यात आली. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी.
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। उमेदवारांची निवड आणि धजरला किती जागा द्यायच्या यावर हायकमांड निर्णय घेईल। याबाबत स्थानिक नेत्यांनी विनाकारण गोंधळ घालू नये अशा कडक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत। म्हैसूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत कोणत्या मतदारसंघासाठी कोणते उमेदवार निवडायचे याचा निर्णय पक्ष घेणार आहे। राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारविरोधात लढा देऊन पक्ष मजबूत करा आणि संघटनेवर अधिक भर द्या, असे त्यांनी प्रदेश भाजप नेत्यांना सांगितले। मीच उमेदवार असल्याचा दावा करत मतदारसंघात प्रचारासाठी विद्यमान खासदारांसह इच्छुकांची गरज नाही। आम्ही प्रत्येक मतदारसंघासाठी अंतर्गत सर्वेक्षण करू आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊ आणि त्यानंतर राज्य युनिटने शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी अंतिम करू। याबाबत कोणीही त्रास देऊ नये असे स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सांगितले। शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव आणि हनुमान कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी सकाळी श्री मळेकर्णी देवस्थान उचगावच्या प्रांगणात लाठी, भाला, रणवार, भारतीय व्यायाम यावर आधारित स्पर्धा पार पडली। यावेळी युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान स्वच्छता दूत महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल भूमिपूजन संपन्न। अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय या पद्धतीचे शिक्षण दिले पाहिजे, यासाठी गुरुकुल प्रकारची शैक्षणिक शाळा सुरू करण्याची संकल्पना अतिशय योग्य असल्याचे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले। मराठा समाजाच्या श्री हरी गोसाई मठाच्या वतीने हल्याळ शहराच्या सीमेवर असलेल्या हवागी गावात 3 एकर जागेवर बांधण्यात येणाऱ्या श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल शैक्षणिक संकुलनाचे भूमिपूजन आणि गवीपुरम बेंगळुरू येथील वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजींच्या द्वितीय वर्षाचा पट्टाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले। या सोहळ्याला निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। सतीश जारकिहोळी फाउंडेशनतर्फे पाण्याच्या गाडीचे वितरण। सतीश जारकिहोळी फाउंडेशनतर्फे बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघासाठी पाण्याचे टँकर व कचरा गाडीचे मोफत वितरण करण्यात आले। राहुल जारकिहोळी यांच्या उपस्थितीत महापालिका कार्यालय आवारात रविवारी वाहने वितरित करण्यात आली। पालकमंत्री सतीश जारकिहोळी फाउंडेशनतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून अद्यापही राबवण्यात येत आहेत। उन्हाळ्याला सुरुवात झाली असून जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मोफत टँकर देण्यात येत आहे। शहर स्वच्छतेसाठीही कचरा गाडी देण्यात आली आहे। वैजनाथ ते पंढरपूर पायी दिंडीचे कंगराडीत स्वागत। माघ वारीला निघालेल्या श्री क्षेत्र वैजनाथ ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे कंगराडी खुर्द येथे विठुनामाचा जयघोष करत उत्साहात स्वागत करून सहभागी वारकऱ्यांना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। गावच्या वेशीमध्ये दिंडीचे आगमन होताच कंगराळी पायी दिंडी संस्थापक निंगोजी पाटील, अध्यक्ष डिकाप्पा पावशे यांनी विना व पालखीला पुष्पहार अर्पण केले, तर वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली। त्यानंतर मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या टाळकऱ्यांनी भजन गात शिवाजी गल्लीत नेले। तेथे ह भ प ज्योतिबा चौगुले महाराजांचे प्रवचन व त्यानंतर भजन झाले। रात्री पावशे परिवारांच्या वतीने सर्व वारकरी व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद करून पंगत घातली। महिला अवमान प्रकरणी 12 जणांवर आरोपपत्र। बेळगाव तालुक्यात घडलेल्या महिला अवमान प्रकरणी सीआयडी पोलिसांनी 4थ्या JMFC न्यायालयात 12 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे। तरुणीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणासोबत पळ काढल्यानंतर तरुणीच्या आई-वडिलांनी तरुणाच्या आईवर कोयत्याने वार करण्यासह खांबाला बांधून मारहाण केली। या घटनेने राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले होते। राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन पीडितेची चौकशी केली।
महिलेचा अवमान आणि मारहाण प्रकरणी काकती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले होते. आता 12 जणांविरोधात आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. अंगणवाडी भरतीची निवड यादी जाहीर. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व सहायिकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर आक्षेप मागवण्यात आले आहेत. आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत 21 फेब्रुवारी आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळवले आहे. महिला व बालविकास खात्याच्या उपसंचालक कार्यालयात निवड समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अंगणवाडी सेविका व सहायिका पदासाठी अर्जांसह कागदपत्रांची कसून छाननी करून निवड यादी अंतिम करण्यात आली. 283 अंगणवाडी सेविका पदांसाठी 4,743 आणि 808 अंगणवाडी सहायिका पदांसाठी एकूण 8,135 अर्ज दाखल झाले होते. महेश काळे यांचे उद्या गायन. बेळगावातील मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह सोसायटी व मर्कंटाईल सेवा संघातर्फे यंदाही स्वर संध्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात मंगळवार दिनांक 13 व बुधवार दिनांक 14 रोजी हा कार्यक्रम होणार असून संगीत रसिकांना पर्वणी लाभणार आहे. मंगळवारी प्रख्यात गायक महेश काळे यांचे गायन तर बुधवारी मिलिंद इंगळे आणि सहकारी किशोर कुमार, समीरा गुजर जोशी यांचे गायन होणार आहे. दोन्ही दिवशी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मर्कंटाईल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे यांनी केले आहे. सौंदत्ती शाकंभरी यात्रेत परिवहनला 40 लाखांचा महसूल. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बेळगाव सौंदत्ती मार्गावर सोडलेल्या विशेष बस सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यात्रा काळात परिवहनला 40 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती डोंगरावर भरणाऱ्या यात्रेला बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील भाविक दर्शनाला जातात. बेळगाव जिल्ह्यातून यल्लम्मा यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. त्यामुळे परिवहन मंडळाच्या महसुलामध्ये भर पडली आहे. मंडळाने भाविकांची सोय करण्यासाठी जादा बसेस उपलब्ध करून देऊन हा नफा घेतला आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी योग शिबिर संपन्न. माहिती व सार्वजनिक संपर्क खाते आणि ओम योग साधना संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने न्यायालय आवारातील वार्ता भवनात शनिवारी माध्यम प्रतिनिधींसाठी योगासन शिबिर झाले. ओम योग साधना संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी व्यायामाची पद्धत समजावून दिली. येत्या शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 7:30 वाजता वार्ता भवनात हे शिबिर होईल. माध्यम प्रतिनिधींनी लाभ घ्यावा असे आवाहन माहिती सार्वजनिक संपर्क खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी केले. केएलई स्कूल ऑफ म्युझिकचा वार्षिकोत्सव. केएलई संस्थेच्या संगीत महाविद्यालयात दिवंगत पंडित हरिवदन जोशी यांच्या 14 स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम व वार्षिकोत्सव रविवार रोजी केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्या आवारात पार पडला. या कार्यक्रमाला गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट पुणे या संघाचे कलाकार उपस्थित होते. सुमारे 2 तास नाट्यसंगीताची मेजवानी या कलाकारांनी दिली. या कार्यक्रमाला जवाहरलाल वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजेश पवार, संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित राजाराम अंबर्डेकर उपस्थित होते. या प्रसंगी संगीत महाविद्यालयाचे संयोजक डॉक्टर राजेंद्र भांडकर यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापिका डॉक्टर सुनीता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉक्टर दुर्गा नाथकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सौ संगीता बांडेकर यांनी आभार मानले. कंग्राळीत सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी. सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने कंग्राळी खुर्दमधील गटारी तुंबल्या आहेत. गावात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही याकडे महापालिका व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. गावाचा काही भाग महापालिका हद्दीत येतो. तेथील स्वच्छता महापालिकेकडून करण्यात येते, तर काही भाग ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो. त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. रामदेव गल्लीतील गटारीला उतार नसल्याने सांडपाणी तुंबून राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून ढासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र काम करणार. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासह वाढती पाणी टंचाई, जल व वायू प्रदूषण, मलप्रभा नदीच्या पुनर्जीवनावर काम करणे तसेच पर्यावरण समस्याबाबत जनजागृती करण्यासाठी एकत्र काम करण्याचे निर्धार पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्था व माजी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ही बैठक झाली.
ज्येष्ठ पर्यावरणवादी दिलीप कामत यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. बैठकीला समाजसेवक शिवाजी कागणीकर, नायला कोयहेलो, निवृत्त लेफ्ट कर्नल रवींद्र कुमार सैनी, व्यास फाउंडेशनचे डॉक्टर माधव प्रभू, प्रीती दोडवाड, राहुल प्रभू खानोळकर, अमृत चरतीनमठ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्लेइंग कलर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन. कंगराळी पुरोद येथील प्लेइंग कलर स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. शाळेच्या इमारतीत झालेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रथम मुख्य रमेश पाटील यांनी उपस्थित पालक, विज्ञानप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना विज्ञान प्रदर्शन शालेय स्तरावर आयोजनाचा उद्देश सांगितला. त्यानंतर विज्ञान शिक्षिका वैशाली तमनोजी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित पालकांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. भवानीनगरात उद्या गणेश जयंती. भवानीनगर मंडोली रोड येथील गणेश मंदिरात मंगळवारी दिनांक 13 रोजी गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त सकाळी काकड आरती, गणहोम, अभिषेक, महानैवेद्य, महाआरती, हळदी कुंकुम समारंभ, गणेश पाळणा आदी कार्यक्रम होणार आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. वडगावात उद्या गणेश जयंती. बाजार गली वडगावमधील दक्षिणमुखी मारुती व गणेश मंदिरात मंगळवार दिनांक 13 रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्त महाअभिषेक, गणहोम, गणेश जन्मोत्सव, आरती, तीर्थप्रसाद, महाआरती, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मारुती देवस्थान ट्रस्ट कमिटीने कळवले आहे. सुचिता मुरलीधर बेर्डे यांचे निधन. गणेश रोड हिलवाडी येथील रहिवासी सुचिता मुरलीधर बेर्डे वय 84 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 कर्ते चिरंजीव, सुना, 2 विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अश्विनी परशुराम पाटील यांचे निधन. कुरबर गल्ली अंगोळ येथील रहिवासी सौ अश्विनी परशुराम पाटील वय 54 यांचे रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. किसन शापूरकर यांचे निधन. शिवाजीनगर 5वी गल्लीचे रहिवासी किसन शापूरकर यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 1 मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोगनोळी येथील बालकृष्ण विटे यांचे निधन. कोगनोळी तालुका निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील ज्येष्ठ नागरिक बालकृष्ण शिवराम विटे वय 70 यांचे शनिवार दिनांक 10 रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. येथील सामाजिक कार्यकर्ते नरजित विटे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी दिनांक 12 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. श्रीकांत बी व नीरा पुरोहित हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते. रोटरी क्लब ऑफ वेडुग्राम बेळगाव आणि रोटरॅक्ट बेळगाव यांच्या वतीने आज रविवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 2000हून अधिक धावपटूंनी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत श्रीकांत बी यांनी पुरुष गटात तर नीरा पुरोहित यांनी महिला गटाचे अजिंक्यपद पटकावले. तर 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत अनिकेत खाडे व डॉक्टर नेत्रा मनोज सुतार यांनी तर 5 किलोमीटर स्पर्धेत मनीष दळवी व क्रांती वेताळ यांनी अव्वल स्थान पटकावले. या स्पर्धेच्या माध्यमातून से नो टू ड्रग्ज असा नारा देण्यात आला. सकाळी डॉक्टर रवी पाटील आणि ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते झेंडा दाखवून हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर भीमसेन टक्कलकी, जगदीश शिंदे यांच्यासह ऑर्गनायझिंग कमिटी संजीव देशपांडे, लतेश पोरवाल, लोकेश होनगल, सोमनाथ कुर्चीकर, रोहन कदम, हर्षद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कडोलीच्या खेळाडूंची निवड. बंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमच्या सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय मुला-मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल कडोली शाळेचे 6 विद्यार्थी व प्राथमिक मराठी शाळा कडोलीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांची 67व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदर्श धायगोंडे, ज्ञानेश्वर बेकिनकेरी, रोनित मुरकुटे, नागेश अंधोळकर, समीक्षा मानमोंडे, सृष्टी मुदगेकर, श्रावणी मस्कर तर महिला विद्यालयाची सानवी यलजी अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांचा बेळगाव जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी सुरेखा मिर्जी, तालुका क्रीडा शिक्षणाधिकारी साधना बद्री, शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील, प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी, रमेश अलगुडेकर, क्रीडा शिक्षक NR पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आता पाटणा येथे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 67व्या राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेसाठी वरील खेळाडू कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तुरमुरीत हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन. तुरुमुरी येथील मारुती गल्ली, गणपत गल्ली आणि आंबेडकर गल्ली मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष चांगदेव बेळगावकर, दीपक कुद्रेमणीकर, ज्ञानेश्वर बेळगावकर, संतोष कांबळे, उमेश बेळगावकर, गोपाळ गावडे, प्रवीण कुद्रेमणीकर, प्रसाद देवगेकर, अमोल खांडेकर, लखन कुद्रेमणीकर व गावातील युवक उपस्थित होते. या स्पर्धेसाठी केतन राजूकर यांनी ट्रॉफी तर प्रकाश बांडगे यांनी मेडल्स दिले आहेत. या स्पर्धेसाठी पुंडलिक बेळगावकर, सागर तुडेकर, प्रवीण कुद्रेमाणीकर, संदीप बेळगावकर यांनी पहिला, दुसरा, तिसरा अशी बक्षिसे दिली आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी 5 संघांनी भाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या विजयात भारतीय वंशाच्या हरजत सिंगने बजावली मोठी भूमिका. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट संघ 2 महिन्यात पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भिडले. आज 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यात एकमेकांशी सामना झाला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकांमध्ये 7 बाद 253 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय फलंदाजांनी धावांचा पाठलाग केला, मात्र एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेर 43 षटकात 174 धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले. भारतीय फलंदाज अंतिम सामन्यात अपयशी ठरले असले तरी ऑस्ट्रेलियन संघातील भारतीय वंशाचा हरजत सिंग मात्र चांगला चमकला. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.